लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. सासगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान असले तरी दिवस रात्र सुरू असलेले काम आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय. सासगाव आडोशी रस्त्यावर मोठी औद्योगिक वसाहत आहे. दिवसभरात हजारो कामगार या रस्त्यावरून प्रवास करतात. अवजड वाहनाची वर्दळ या रस्त्यावर पाहायला मिळते. सध्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून रस्त्यावर सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता कोणतं लावून गेला इकडं आपण बोलता म्हणजे तिकडून जर दोन गाड्या जर टू व्हीलर आल्या तर मधल्या इकडूनच्या गाडीवाल्यांनी जर नाही थांबवलं तर पूर्ण ट्रॅफिक होते आणि पूर्ण ट्रॅफिक झाल्यानंतर हा पुरा गेट भरून जातो सगळा ट्रॅफिकने. तिथं कोणीच नाही ट्रॅफिकचा कोणीच उभी नाही. टू व्हीलर त्याशी भांडणार आणि मोठा गाडीवाला त्याशी भांडणार. तू मागं घे, तू मी मागं घे, हेच चालतं इथं. आणि त्याच्यामुळं मग समजूतदार कोणतरी एक मध्यंतर असतो तर तो समोर जाऊन त्यांना म्हणतो अरे तू तरी काढ. त्यावेळी ते गाडी निघते. त्याच्यानंतर मग ट्रॅफिक बाजूला होते. एकदा पल्सर पण गेली होती गाडी. पल्सर पण खाली गेली होती एक. रोज एका तरी एक तरी आहे. एक इथं गेली, त्या दिवशी परवा दिवशी तिथं गेली. अशा गाड्या खाली जातात गटारामध्ये. रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक नियंत्रण करण्यासाठी माणसे ठेवण्याची गरज आहे. काँक्रिटीकरणाच्या कामावर पाणी मारले जात नसल्याने काम निकृष्ट दर्जाचे होते. सततच्या वाहतूक कोंडीमुळे काही किरकोळ अपघातही घडले आहेत. एका बाजूने काम सुरू असताना ठेकेदाराने किंवा प्रशासनाने कोणताही एखादा अधिकारी दिवस रात्र इथे न ठेवल्यामुळं येथील ग्रामस्थांना, इथल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करायला होतो. असेच एक प्रवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया आपण. एक सांगा की जे काम होतं आहे त्याच्यातून नक्की चांगल्या दर्जाचं काम होतं आहे का? ठेकेदार चांगल्या प्रतीचा रस्ता बनवतो का? कारण आपण याच रस्त्यावरून रोज प्रवास करणार पुढे. साहेब, कामाचा दर्जा हा अतिशय चांगला आहे. कामाच्या दर्जाबद्दल कोणतंही दुमत नाही. पण जर आपण एखादी वस्तू, एखादा पांढरा कपडा आहे त्याच्यावर जेव्हा एखादा काळा डाग पडला तर तो पूर्ण कपडा खराब होतो. तर मला ह्या ठेकेदारांना तुमच्यावर विनंती करायची आहे की आपण जेव्हा एवढं हेवी कॉन्क्रीट करतो आहे, त्याला स्टील करतो आहे आणि या कॉन्क्रीटचा आत्मा पाणी आहे. जर आपण त्याला पाणीच दिलं नाही योग्य वेळेवरती तर हा पैसा सगळा लोकांचा, तुमचा, आमचा सगळ्यांचा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही आहे. तर कामाच्या दर्जाबद्दल काही हे नाही आहे. पण त्यांनी पाण्याचं त्याच्यावर नियोजन करावं आणि दिवस रात्र पाणी त्याच्यावरती पोती मारून ठेवावीत. आणि महत्त्वाचा मुद्दा रहदारीचा आणि ट्रॅफिकचा आहे. नक्कीच इथे
कामाचा दर्जा चांगला असला तरीसुद्धा ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळं ते काम निकृष्ट दर्जाचं होतं आहे असं आपलं म्हणणं आहे. पण मला एक सांगा की नक्की या वाहतुकीचा आपल्याला त्रास काय होतो आहे? साहेब, वाहतुकीचा त्रास असा आहे, अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे एक. दुसरं, ज्या माणसाला ड्युटीवर पोचायची वेळ आहे तो ड्युटीवरती अर्धा तास आणि 1 तास उशिरा पोचतो आहे. त्या कंपन्यांमध्ये त्या अधिकाऱ्यांना त्याला त्याचं उत्तर द्यायला 1 दिवस 2 दिवस ठीक आहे. आज महिने जर का हे जर चालणार असेल, कारण हे काम कधी पूर्ण होईल याची दिशा मलाही सांगता येणार नाही, तुम्हालाही सांगता येणार नाही. मग तेवढे दिवस कुठले औद्योगिक कारखाने किंवा कुठलं मुलांच्या शाळा आहेत, परीक्षा आहेत मुलांच्या, मग असं किती दिवस चालणार आहे? पर्यायी मार्ग नाही आहे. पण आहे त्याला जर नियोजन केलं तर हे सगळ्या समस्या दूर होतील आणि त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावं. आपण पाहिलं आता का ठेकेदाराचा दुर्लक्ष आणि त्यामुळे कामाच्या ह्याच्यात निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. त्याचबरोबर त्यांचं नियोजन चुकीचं आहे. त्याचबरोबर प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत नियोजन चुकीचं करत असल्यामुळे येथील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि नोकर वर्गाला रोज उशिरा जाऊन आज नोकरी गमावण्याची वेळ आल्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. कॅमेरामन सलमान शेखसह दिनेश पाटील, खालापूर. संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड. फोन नंबर 0219226488 9168308081. संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. अपडेट रहा आमच्या सोशल साईटसोबत. लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.